पूर्ण परिस्थितीमध्ये सध्या म्हणजे तुम्ही शिवसेना जवळून बघितली, तुम्ही राष्ट्रवादीच्या निर्मितीपासून आणि त्या अगोदरही पवार कुटुंब जवळून बघितलं आणि या परिस्थितीमध्ये आता या इतक्या मोठ्या कुटुंबांना घराण्यांना जवळून बघितल्यानंतर त्याचं जे विभाजन होताना किंवा आमिबासारखे तुकडे होताना वाईट वाटलं. मी बाळासाहेबांपासून ते पाहिलेलं. मी मगाशी बाळासाहेबांचा आणि माझा फोटो दाखवला तिथे. बाळासाहेब असं माझ्या गळ्यात मिठी घालून माझं नातं होतं त्या सगळ्याच मंडळींशी. बाळासाहेबांमुळे सगळ्यांशीच. आईशी होतं, उद्धवशी होतं, बिंदाशी होतं. बिंदाचा मी सिनेमाही केला होता, अग्निसाक्षी. बिंदा प्रोड्युसर होता. तर जयदेवशी होतं, सगळ्यांनाच मी. राजशी होतं. पण ते सगळंच विस्कळीत झाल्यानंतर मग गोंधळ होतं ना. मला नेमकं मी करायचं काय. मी त्या दिवशी प्रश्न विचारला होता की शिवसेना तुमची आपशात तुमची भांडणं झाल्यानंतर मी शिवसेनाचा म्हणून जर मी कोणाकडे पाहायचं, मग मी तुझ्याकडे पाहायचं की मी शिंदेंकडे पाहायचं की मी यांच्याकडे कोणाकडे पाहायचं. तुमच्यामुळे आमच्या घरामध्ये म्हणजे आम्ही भावंड होतो, त्यांच्यामध्ये आमचे वाद सुरू झाले. त्याला कारणीभूत कोण. तर मला असं वाटतं की आम्ही इतके इथून इन्व्हॉल्व असतो सगळेच जण राजकारणामध्ये. खरं तर आमचं काही देणं घेणं नसतं. आमचं 5 वर्षापुरतं ते एक मत असतं. त्याच्यानंतर एक दिवस 5 वर्षात आमचं बोट सवाष्ण होतं, ते नंतर संपलं. 5 वर्षासाठी पुन्हा विधवा होतं. मला असं वाटतं किती जर प्रोव्हिजन असेल की तुम्हाला जर पटलं नाही तर त्याच्यानंतर तुम्हाला तो अधिकार पाहिजे वेटो वापरण्याचा. जनतेला 5 वर्षामध्येच फक्त एकदाच तो मिळतो. ते मला असं वाटतं कुठेतरी रेक्टिफाय करता येईल का. मी नेहमी म्हणायचो पूर्वी की आम्ही विरोधी पक्षाला सुद्धा मतं दिली आहेत ना. आणि तुम्ही सत्ताधारी, तुमची जास्त आली, तुमची कमी आली, पण त्याच्यामध्ये सुद्धा चांगली लोक आहेत ना. मग तुम्ही 90% तुमची माणसं ठेवा आणि 10% विरोधी पक्षातले तुम्ही मंत्री म्हणून घ्या त्याच्यामध्ये. म्हणजे तुमचा समन्वय राहील, तुम्हाला बोलता येईल. हे असं मला वाटायचं.